ब्लॉग चालू केलाय. एक अंड्याचा डायरेक्ट स्फोट झालाय बघा. अवस्था बघा, स्फोट झालाय कारण अंड्यांचा. हे बाबा नशीब काय नाही झालं, गॅस बिसा स्फोट झाला तर माझा स्फोट झाला असता, माझा घटस्फोट झाला असं होते. हॅलो एव्हरीवन, तर कसं सर्व मजेत ना. आय होप तुम्ही मजेतच असणार. पण माझी इकडं वाट लागलेली आहे, ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय झालं माहिती आहे का, गॅस बंद केलाय, घरात स्फोट झाला अंड्यांचा. गॅसवर ठेवला होता जवळजवळ 2 तास. तुम्हाला दाखवते, चला माझ्यासोबत. ही बंद करते पहिल्या. हे बघा, बंद केला गॅस मी. 3 अंडी ठेवली होती उकडत. म्हणजे काय झालं माहिती आहे, मी जिमवरून आलो आणि बायको गेली आहे माहेर. तर तिला मी विचारलं, म्हणा अंडी उकरायचे, मला भूक लागली. तर ती बोलली किती अंडी पाहिजे, बरं 3 अंडी पाहिजे उकरायला. कधी पण टाकायचा त्यावर नव्हता माहिती. पाणी बिन टाकला, मीठ थोडं टाकला, का आता अंडी फुटायला नको म्हणून. म्हणजे तर काय बोलता येणार, ऐका. तर ठेवलं मी आणि खाली गेलो. मला काय माहिती नाही, मी खाली गेलो. छोटा भाऊ काय म्हणजे आई अप्पा गेलो फिरायला, जेजुरीला देवाला गेला आमचा. मी खाली गेलो. भावाशी बोलत होतो, तो त्याचा घसा दुखते, त्याला बोलतो जा तू दवाखान्यात येते, त्याला दवाखान्यात पाठवला. नंतर माझा गावांचा भाऊबंद मित्र आला, माझा भाऊस निशान. त्याच्याशी जवळजवळ 1 तास बोललो आणि ऑलरेडी अजून 1 तास गेला, 2 तास झालं. आणि वरती आलो. तर बरं जाताना बायकोला कॉल करते. कॉल केला, वास कसला ते, कॉल कट केला, पहिला आधी बघायला आलो. तर हे बघा, 3 अंडी होती, त्यांची 1 अंडा डायरेक्ट काय स्फोट. मी आलो तर का गॅस चालू, पहिला गॅस बीस बंद केला, मग ब्लॉग चालू केलाय. 1 अंड्याचा डायरेक्ट स्फोट झालाय बघा. अवस्था बघा, 1 अंडा गेलाय काय आवरा. इथं 1 परलाय, इकडे पण सगळं तुकडं परलं. काय देवा देवा, इकडे मुंग्या लागल्या, मला सुद नाही. अजून काय उरलाय, इकडे सगळ्या कवट्या बिवट्या उरल्या. अजून हाय बघ, सिलिंग व उरलाय अंड्यांचा. आता बायको आला तरी माझी झाली सिलिंग. मला टेन्शन आलंय. या नशीब का म्हणा, मी घरी नव्हतो ना, मला आठवण आली ना, मला वास आला. काय झाला असता तरी, कमी बारीक गॅस होता, तरी पण इतकी अवस्था झाली कशी का. टेन्शन आलं म्हणाली. 1 2 बाबा, टोपाची अवस्था बघ. खाऊ तरी कसा होता. डायरेक्ट 1 घंटा गायब. काय करू, जेवायला काय दुसरं. या काय, हे आहेत कालव्याचे गोळे आणि हे आहे दूध. दुधात पण काय अवस्था झाली, अंडा पडला, जालींशी अंडा गेलाय खाली. हे आता साफ करायला लागेल म्हणा. काय करू, स्फोट झालाय कारण अंड्यांचा. हे बाबा नशीब काय नाही झालं, गॅस बिसा स्फोट झाला तर माझा स्फोट झाला असता, माझा घटस्फोट झाला असं होते. आता काय करू, मला साफसफाई करायला लागेल. म्हणजे आठवण तरी बरी आली, नशीब आठवण नाही, वास आला म्हणून. आता काय साफ करतोय. घाबरलो माहिती आहे का, बेकार घाबरलो खरं म्हणजे. मला तर वाटते एकदा कमेंट करून मला नक्की सांगा, जर अजून 2 तास चालू होता गॅस आणि असा बारीक गॅस होता, जर अजून 1 तास चालू असता तर काय झालं असं कमेंट करून मला नक्की सांगा. चला आता आपण साफसफाई करूया. हे देवा, काल जाची आग लागली, आता मी काय करू रे देवा. बायकोला सांगायच्या आत, समजाच्या आत पुसून घेते. देवा वाचवलास. हे बघ काय उरलं सगळा अंड्यांचा रे देवा. बराच फुटलाय. काय उरलं अंडा असं, हे बघ खाली. मेलू रे देवा. गॅस वापरला, परत गॅस पुसायला लागला. आता काही खरं नाही.
स्पोर्ट वरती बिरती काय नाही ने? काय रे देवा पर ज्या इथे वाट टाकली आधीच. आता काय पुसू हा लादी अशी प्लीज असा का हागलाय कोण शी ऐकूला नाही समजलं पाहिजे बाकी काही टेन्शन नाही. राग मध्ये समजेल तर त्याला महिना होईल. बिचारी कोंबरीने मेहनतीशी अंडा दिला असेल त्याची मी वाट लावली. काय गॅसची अवस्था बहिण तर गॅस फुटला नाही ना शिव. हा थँक्यू गॅस वाचवल्याबद्दल. काय रे देवा आधीच एक तर बायको घरा गेली या असं झालं. हा झालं गरम आहे आता कसं काय घरचं टेन्शन आलं. परत अंडी ठेवायचा इच्छा नाही ठेवायची उकरत आता. अरे देवा हा अरे तू असं काय अटकतोस अंड्या अंड्या वाट लागली अंड्यानी. मारू जवरा साफ करता येते तवरा करते. चल 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 झटपट पटापट झटपट पटापट. ओके झाला आता कोणा वाटेल घरून स्फोट झाला अंड्याचा. अशी पण साफसफाई करायला लागते कधी कधी कारण प्रसंग मोठा आलता माझ्या होता. बाबा वाचलो. मॅटर ओपन झालाय जुन्यानं भाईला अटक केलाय पुन्हा. जर स्फोट झाला असता तर माझा घटस्फोट झाला असता होते. नाद करते काय साफसफाई करावंच लागतं करावीच लागतं. सॉरी आता दारू मारते. लय नशीब आहेत बाबा लय नशीब आहेत. बरं झालं आता कंटेंट पण तसा मला भेटला. कंटेंटचा विषय नाही कंटेंट असा 1000 भेटाल पण असा कोणते हॉल नको विषय वेगळा होते. नाही तर काय मोठा विषय झाला असता तर यायला लागला दुसरं काय नाही. खरी गेलेली गोष्टी केल्या फक्त त्यावरच इकडं अंडा फुटला या साफसफाई करतोय. झालं इकडं मुंग्या बिंग्या लागल्या देवा. साईडला काढून ठेवते. कवट्या उरल्या कवट्या अंड्याच्या. अजून काय 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 उरल्या बघायला लागेल. सिलिंगवरचा काढायला लागेल पहिला ती मी. नशीब त्या सिलिंग फुटली नाही. इकडे उरलाय बघ. अरे हे बघ भिंती उरलाय सगळा. इकडे लक्षच नाही. मग तो अंडाचा कसला फुटला आहे फ्रीज मध्ये गेला का काय 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 उरलाय. हे बघा हे कलर आहे वाटते. एक अंडा आहे बघ इकडं पण केकी बेकी उरलाय.
इकडे बघा, काय घुसला काय का त्याच्या आयला तर नाही. सुतेरी निघली त्या निमित्तानं. आता भांडी बिंडी धुवायला लागतील बहुतेक. मी हे बाबा या अंड्या या बिल्या म्हणाले या बघ इकडं बिकडं उरलाय. चल तिकडे चल तिथे आहे ना चल मर मोठं टेन्शनच आहे. हा देवा एक अंडा आवरा फुटतंय. या आर नशीब भोपळा बिपळा भोपळा फुटला असता तर बहुतेक घर भरला असता अख्खा. बरं खा मग घेऊ खा. बघली अवस्था काय काय अजून काय काय उरला देव जाणं. सिलिंगची वाढ नशीब सिलिंग नाही फुटली. बाबा आता यो सगळा लटर फटर आहे. या ना टाकला सगळा हल्ली अंडा. फ्रीजचे मागं वेगळं उरलाय अंडा. बरोबर काय अवस्था. खावासारखं आहे काय नाही. यो तर गेला फेल. लुकून गेला फेल. कसा खावा तर वाटत लागले. काय करू शकतो फेकते आता अंडी. काय पर्याय नाही. अशी व्हिडिओ ना अंडी फुटतात तर आज रिअलमध्ये फुटली. गाईज चला आता मी इथेच एंड करतोय. आता मला कुत्र्याला शिवाय काय बाय बाय.